प्रेमात अदलं मधलं असं काही नसतं याचं वर्णन दर्शवणारा आरपार हा चित्रपट। एका नव्या विचारांची झलक देणारा बिन लग्नाची गोष्ट हा चित्रपट। मला एकच स्वप्न आहे, मला चांगली आई व्हायचंय। तू तिला सगळं सांगून का नाही टाकत? आता सुटलंय सगळं तर पुन्हा तो गुंता नकोच। पारंपरिक दशावताराची पार्श्वभूमी सांगणारा दशावतार हा चित्रपट। येत्या महाशिवरात्रीक माझ्या आयुष्यातलो शेवटचो दशावतार किंडार राखणदारा पुढे कोण मोठो नाय। माझी आजी माका सांगा, कात्रोबाच्या रानात रात्रीचो राखणदार फिरता म्हणा। हे तिन्ही ब्लॉकबस्टर होणारे चित्रपट एकाच दिवशी म्हणजे 12 सप्टेंबरला रिलीज झाले। पण एकाच दिवशी हे तिन्ही मूवी रिलीज होणं हे योग्य आहे का? आणि मी म्हटलं तसं ते ब्लॉकबस्टर होतील का? पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी इंदिरा। न्यूज अनकटच्या कलारंजन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आता मराठी चित्रपटसृष्टीत स्क्रीन मिळत नाही ही ओरड वर्षानुवर्ष ऐकू येते। हिंदी चित्रपटांमुळे मराठी चित्रपट मरतायत अशी कैफियत घेऊन अनेकदा निर्माते राज ठाकरेंकडे जातात। राज ठाकरे त्यांना मदतही करतात, आंदोलनाचा इशाराही देतात। पण खरंच प्रत्येक वेळी हिंदी चित्रपटच या समस्येसाठी जबाबदार असतात का? दुर्दैवाने तसं नाहीये। अनेकदा मराठी चित्रपटसृष्टीतील अंतर्गत गोंधळ आणि निर्मात्यांची बेफिकिरी हीच खरी समस्या आहे। आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या काही चित्रपटांचं उदाहरण हेच दर्शवतं। दशावतार, दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव यांच्यासारख्या दिग्गजांचा हा चित्रपट। भव्य व्हिज्युअल इफेक्ट्स आणि पौराणिक कथेमुळे या चित्रपटाकडून मोठी अपेक्षा आहे। 2 बिन लग्नाची गोष्ट, उमेश कामत आणि प्रिया बापट यांची 12 वर्षांनी पडद्यावर परतलेली सुपरहिट जोडी, प्रेक्षकांना या जोडीची प्रचंड ओढ देखील आहे। आणि 3 आरपार, ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे या तरुणाईच्या लाडक्या जोडीचा रोमॅन्टिक चित्रपट। आता या तिन्ही चित्रपटांमध्ये उत्तम कथा आणि कलाकार आहेत, पण एकाच दिवशी ते प्रदर्शित झाल्यामुळे त्यांची वाटणी होणं अपरिहार्य आहे। याचा थेट परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होणार असून दशावतार सारख्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचं नुकसान होण्याची शक्यता आहे। आता हा गोंधळ इथेच थांबतो तर तसं नाहीये। पुढील आठवड्यात 19 सप्टेंबरला पुन्हा एकदा 4 मराठी चित्रपट एकत्रित प्रदर्शित होत आहेत। आतली बातमी फुटली, अरण्य, कुर्ला टू वेंगुर्ला आणि सबरपूर। त्याच दिवशी अक्षय कुमारचा जॉली LLB 3 आणि योगी आदित्यनाथ यांच्यावरील बायोपिकही प्रदर्शित होतोय। अशा परिस्थितीत प्रेक्षक कोणत्या मराठी चित्रपटाला प्राधान्य देतील आणि त्यांना पुरेसे स्क्रीन कसे मिळतील हा प्रश्न अनुत्तरित राहतो। पण एकाच दिवशी 2 मोठे चित्रपट प्रदर्शित झाल्यास ते नेहमीच अपयशी ठरतात असं नाहीये। कारण 1 मे 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या 2 चित्रपटांचं उदाहरण म्हणजे आता थांबायचं नाही। भरत जाधव, आशुतोष गोवारीकर आणि ओम भूतकर यांच्या या चित्रपटाने 5 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे। आणि दुसरा म्हणजे गुलकंद, ज्यात प्रसाद ओक, सई तामणकर आणि समीर चौगुले यांच्या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर यशस्वी गल्ला जमवला। पण दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या धाटणीचे होते आणि त्यांना स्क्रीनसाठी संघर्ष करावा लागला, तरी दमदार कथानकामुळे प्रेक्षकांनी त्यांना पसंती दिली। हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत असे क्लॅश टाळण्याचा प्रयत्न केला जातो। अनेकदा मोठे स्टार्स स्वतःहून आपल्या चित्रपटांची तारीख पुढे ढकलतात। अक्षय कुमार आणि अजय देवगण यांनी असे अनेक क्लॅश टाळलेत। अलीकडे सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूरच्या परम सुंदरी चित्रपटाची रिलीज डेटही क्लॅश टाळण्यासाठीच पुढे ढकलण्यात आली होती। त्यांना माहिती आहे की प्रेक्षकांना गोंधळात पाडणं म्हणजे स्वतःच्या चित्रपटाचं नुकसान करून घेणं। मराठी चित्रपटसृष्टीत मात्र संवाद आणि शहाणपण यांचा नेहमीच अभाव दिसतो। निर्मातेही एकमेकांशी बोलत नाहीत, प्रदर्शनाच्या तारखा ठरवत नाहीत आणि नंतर स्क्रीन मिळत नाहीत असा नेहमीचा बहाणा करतात। मराठी चित्रपटसृष्टीच्या या अराजक स्थितीसाठी उद्योगातील लोकांची परस्परांविषयीची बेफिकिरीच कारणीभूत आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट एक्सप्लेन।